का गॅस संपल्यामुळं चूल मांडून चुलीवर केलं भाकर चहा आणि थोडी भाजी ती गरम करायची. आता तर भाकर आणली गरम करून. इथं मला आहे भाजी आणि भाकर आणि इथं आमटे रात्रीची तीच गरम करणार आहे. आता मित्रांनो, योगेश भाऊच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याचं. सगळ्याला गुड मॉर्निंग. गॅस संपलाय आणि पाणी पण तापवले चुलीवर बाहेर. चहा ठेवलाय. आता आम्ही काय जायचो कार्यक्रमाला, पण आईला एक भाकर करायची, एक बास होती म्हणली आई. तर हे बघा इथे केलाय, चहा ठेवलाय. गॅस संपल्यामुळं तर भाकर आतनंच थापून आणतो. इथे चहा ठेवलाय बघा. हे तसा तवा ठेवलाय. तव्यावर एक भाकर करावं लागणार आहे आईसाठी. इकडे तवा ठेवलाय तापायला. आता मी आणतो घरातनं भाकर थापून. तर गॅस संपल्यामुळं अपदा आहे. चुलीवर तवा ठेवलाय तापाय बाहेर आणि इथनंच भाकर थापून नेणार आहे, कारण बाहेर लय माती. इथनंच एक भाकर थापणार आणि बाहेर घेऊन जाणार आहे. पहिले चूल मांडलेली बहिणीनं आमच्या तिकडं. गेल्या महिन्यात संपल म्हणून 14 तारखेला गॅस नोंदला होता. तर काल संपल्यावर मला तर नोंदलाय. पहिला आणाय गेलो तर ती म्हणली तुमचा गॅस नेलेला दाखवते. मी म्हणला गॅस नेलाच नाही, नुसता नोंदला होता. मग परत म्हणले तुम्ही गेल्यावर 14 तारखेला म्हणजे महिना होऊन गेला, मग तुम्ही नेहाला काय झालं. आता 28 तारखेला म्हणजे नोंदायचा आणि 29 तारखेला घेऊन जायचा. आता अजून 8 दिवस किती अपदा आहे. आता एक मावशी म्हणली होती की डबल गॅस आमच्यात भरलेला आहे, 8 दिवसानं नेत असलं तर नेजा, देत असलं तर. ती मावशी मुंबईला आहे, आज उद्या येणार आहे म्हणजे मी गोबा आल्यावर. एक भाकर थापलेली आहे इथं. आता जाऊन येतो बाहेर भाजून. तर काही नाही इलाज आहे. चला मग बाहेर बघू भाकर भाजते कशी ती. इकडं चुलीवर भाकर आहे, इकडं चहा उकळाय चालू आहे. अपदा गॅस संपल्यामुळं चुलीवर हे करायला चालू आहे. भाकर इथं चुलीवर टाकली, घरातून थापून आणली परातीत. आणि भाजी काही रात्रीची आहे, आमटी गरम केल्यामुळं चालते. आणि आईपुरती एक ताजी भाकर केली. मला हा एक शिळी भाकर. तर कशी अपदा उठली आहे, गॅस संपला एकच दिवस. तर गॅस संपल्यामुळं अपदा उठली. नोंदला होता गेल्या महिन्यात 14 तारखेला, पण ती म्हणली 8 दिवसाच्यात का निघाला नाही म्हणून काल त्यांनी गॅस दिला नाही. मग आता म्हणले 28 तारखेला नोंदायचा आणि 29 तारखेला दुसऱ्या दिवशी भेटणार. तर आता काल मी हे करून आलो.
तर आता एक ते आमची मावशी म्हणले, चांभाराची मावशी ती मुंबईला असते ते, त्यांच्याकडे हा डबल गॅस. ते म्हणले ते मला 28-29 तारखेला जर देत असला तर हाय टाकी, पण ती मुंबईला गेले ते, बहुतेक आज येतो म्हणले ते. बघू मग आल्या तर बरंच झालं. किती अवघड आहे असं गॅस संपल्यावर. भाकरच मुडली माझ्याकडनं उलटताना. टाकताना गेली पण उलटतानाच मुडली. जाऊ दे, चुलीवरची बी चव काही वेगळीच असते जरा. किती अवघड, गॅस संपल्यावर लय अवघड आहे. पहिले लगेच मिळायचं, पण आता हे अवघड झाले. आता पाणी तापवले दिले आईला, नको म्हणते ती गार पाण्यानं करते. पण आता रोज गरम पाण्यानं एखाद दिवशी गार एखाद दिवशी गरम म्हणले की मला हे जमत. आहे ह्याच्यात एक भाकर केली या, इथं भाकर केली, एक चुलीवर करून आणली या, आणि येळवण्याची आमटी गरम केली तर गॅसवर ठेवली. अहो भाकर केली, येळवण्याची आमटी गरम करून ठेवली इथं गॅसवर. बघा भाकर केली एक ताजी, इथं टोपल्यात ठेवली या. भाकर केली, एक भाकर करून आणली. चुलीवर खेळायला आपदा होती खरंच. चला मित्रांनो, झालंय माझं. आता मला जायचं कार्यक्रमाला. तर गॅस संपल्यामुळे आज लय आपदा झाली. चुलीवर करावं लागलं. चहा भाकर, भाजी काही गरम केली, आमटी हाय रात्री फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं आई नको म्हणली. आई तिथं भाकर करून ठेवली या, एक भाकर आहे, येळवण्याची आमटी ठेवली तर गरम करून. थोडी मेथीची भाजी ती कालची, ती शेळी भाकर राहू दे आता, मकाची ती ताजी केली एक खा. हां, आणि मी चाललोय आता, मला जायचं कार्यक्रमाला. मला तर संध्याकाळी उशीर लागायचं यायला तिथं. मग आता एक भाकर आहे, मोडली जरा भाकर माझ्याकडनं ताटात ठेवली या. मग आता राहिली पुन्हा संध्याकाळी खा. एक भाकर अर्धी खाते आई, बस होते अर्धी आईला. किती आपदा बघा बरं, किती करावं लागते, लय अवघड होते या. तर चला मित्रांनो, असू द्या. पोटा पाण्यासाठी बाहेर गेल्याशिवाय अवघड आहे. बाहेर गेल्याशिवाय आपल्याला देणार आहे तरी कोण. सगळं करून जावं लागतं या. लय अवघड, सगळं करून जावं लागतंय मला. चुलीवर जरी असलं तरी करावं लागते, काय करायचं, नाही इलाज आहे. रुमाल राहिला म्हणूनच इथं ती आई इथं असल्यामुळं मग इथे कुणी वेळ येते. मग आई मग तिथे आतल्या घराला कुलूप लावून जात असतं, कुलूप लावून. चला मग, चुलीवर केलेलं भाकरी करून कसं वाटलं, कसं नाही, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, बाय.